झालं का तुमचे प्रश्न विचारून? का अजून काही चौकशी करायची आहे? नाही, तुमची परवानगी असेल तर मला थोडा आराम करायचा आहे. चालेल? प्लीज. चला. लक्ष्मी. मी तिला पाहिलंय वैभव. तिला? तिला सुरेखाला. सुरेखाला? कालच पाहिलंय मी तिला. हा, आली असेल कामासाठी. नेमकी इथेच. लक्ष्मी, तुझ्या बाबांचं शूटिंग पण इथेच चालू आहे की नाही? मग ती इथे दिसली तर त्याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काय? सहज शक्य आहे ना ते. अच्छा, म्हणजे दिवसभर मी कुठे असेल याचा असा अर्थ लावला असता. सांगून गेला असतास तर हे काही आलं नसतं मनात. लक्ष्मी, अगं काम कधी संपणार याचा खरंच मला अंदाज नव्हता. आणि मी लवकर निघण्याचा प्रयत्न केला पण मला नाही शक्य झालं. कम ऑन लक्ष्मी. ऐक, आपलं काय ठरलं होतं? आपण ही ट्रिप एन्जॉय करायची. प्रत्येक क्षण आपण एन्जॉय करायचं. हो ना? मग असं असूनही आज दिवसभर तू नव्हतास वैभव. मान्य आहे मला लक्ष्मी, पण माझा खरंच इलाज नव्हता. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, मी तुझ्या बरोबर नव्हतो ते क्षण महत्वाचे का मी तुझ्या बरोबर आहे तेच क्षण महत्वाचे? वैभव, तू खरं सांगतोयस ना? मी खरं सांगतोय लक्ष्मी. मी दिवसभर आज नव्हतो तुमच्यासोबत, तर मी आज खूप काम केलंय. राबराब राबलोय आपल्यासाठी, आपल्या भविष्यासाठी. लक्ष्मी, आपण कशासाठी आलो इथे? हनीमूनसाठी ना? आपण आई बाबा व्हावं अशी इच्छा आहे ना तुझी? आपल्या होणाऱ्या बाळाची शपथ घेऊन सांगतो, मी दिवसभर फक्त आणि फक्त माझं काम केलंय. काय रे, काय झालं? काय नाही. मग एकटाच काय पुटपुटतोस? त्याला काय समजतात कोण हे स्वतःला? अरे काम दिलं म्हणजे काही विकत घेतलं का मला? कोण? हे रेकॉर्डिंग वाले म्हणे पैसे देतोय पैसे. अरे बरोबर आहे, देताय पैसे, पण काम पण मी चोख करतोय ना. का फुकटात काम करू तुमच्यासाठी? काय झालंय? अगं त्यांचाच फोन होता. मग काही नाही का, अरे रवी चालली आहे नुसती. मी म्हटलं त्यांना मला मुंबईत यायला दुपार होईल, संध्याकाळी येतो मी रेकॉर्डिंगला. तर चिडलेत माझ्यावर, म्हणे लवकरात लवकर या, दुपारीच या, नाहीतर मग येऊच नका कधी कामावर. मग काय तर संताप संताप झालाय माझा. आता काय दोन गोष्टी होतील याच्यामध्ये. एक तर माझ्यामुळे सगळ्यांना लवकर निघावं लागेल किंवा मला कामावर उशिरा जाऊन मग त्यांच्या शिव्या खाव्या लागतील. अरे बापरे. आणि माझ्यासाठी सगळे लवकर निघतील पण लक्ष्मी, पण मग 50 वेळा ऐकवतील की यांच्या कामामुळे आमच्या ट्रिपमध्ये व्यत्यय आला वगैरे किंवा भेरमोड झाला. अरे खरं सांगू का लक्ष्मी, कधी कधी वाटतं खरंच माझ्या आयुष्यात काही सुखच नाहीये. हे बघ, तू नको निराश होस. तू तुला हवा तो निर्णय घे, ठीक आहे? काय निर्णय घ्यायचा लक्ष्मी? निर्णय झालाय. मी कामावर नाही जाणार, मी नोकरी सोडून देतो. अरे नाही नको. आणि तसंही मी काल तुमच्या बरोबर नव्हतो म्हणून सगळेच वैतागलेत. अरे पण मग काम? नाही, तेच सांगतोय तुला मी, काम मी सोडून देतोय. काय होईल, उगाच मी कामावर उशिरा जाणार आणि मग 4 लोकांच्या समोर माझा अपमान होणार, ते नकोच. अरे पण मग नको जाऊस ना उशिरा. ते कसं शक्य आहे लक्ष्मी? त्यासाठी आपल्याला आत्ता निघावं लागेल आणि ते शक्य नाहीये. पण ठीक आहे, मग निघूया आपण. अरे आपल्याच घरचे लोक आहेत ना, ते घेतील समजून.
बाहेरचं नाही समजून घेणं. नाही पण म्हणजे अरे आपण त्यांना सांगूया ना की जरा प्रॉब्लेम आहे आणि निघावं लागतंय लवकर. आणि हे बघ, कोणाची मतं वगैरे घेत बसू नकोस. हा, सांगून सरळ मोकळे होऊया. नाही नाही, नको नको. नाही, मला असं वाटतं उलट मग गोंधळच होईल सगळा. गोंधळ कसला? अगं लक्ष्मी, तुला कळत नाहीये हे. म्हणजे तू आता सांगशील पटकन तयार व्हा सगळ्यांना, तर आई बाबा तर काय अर्ध्या तासाच्या आतमध्ये आटपू शकत नाहीत. त्यांची पोथी, देवपूजा वगैरे सगळं. आणि नकोच ते. अरे हो, तेही आहेच. मग कसं करूया? तेच कळत नाही ना, कसं करूया. तू एक काम कर, तू हो पुढे. मी एकटा? हो, मग आता दुसरा काय इलाज आहे ना. म्हणजे सगळंच कसं सुटसुटीत होईल, कोणाचाच कोणामुळे प्रॉब्लेम व्हायला नको. हा हो, तू हो पुढे. तिथे तुझ्यामुळे कामही अडायला नको ना. आम्ही येतो नंतर आरामात रमत गमत. नाही, आता तू म्हणतेस तर मी आटपतो पटकन आणि मग निघतो. हो, तू आवर. मी जर आई भाऊंना भेटून येते. अरे वा, सकाळी सकाळी गाणी बिणी चाललीत तुझी. हा, मग तुम्ही परवा एवढं घसा पुढेपर्यंत अंताक्षरी गात होता, मला इथेच बसवून ठेवलं. मला पण वाटते या थंड हवेत गावाचं. वा, अप्रतिम. पर ऐक, मी आता रूमवर येतोय, त्याच्या अगोदर काय ते गाऊन घे. तयार व्हायला येतोय मी. तुम्ही आता? हो य. म्हणजे ते wig, कपडे सगळं आता गेटअप का? हो य. अहो, काय कळलं का काय घरच्यांना तुमच्या? तुला वेडबीड लागलंय का सुरेखा? मग असे कसे जाणार तुम्ही त्यांच्या बरोबर? मी त्यांच्या बरोबर जाणार नाहीये सुरेखा, मी तुमच्या बरोबर येणार आहे शूटिंगच्या युनिट बरोबर. काय बोलताय तुम्ही? असं कसं जमेल? जरा डोकं चालवलं की सगळं बरोबर जमतं सुरेखा. मी त्यांना सांगितलंय की कामाचा फोन होता आणि कामाचे लोक चिडलेले आहेत आणि त्यांनी लगेच बोलावलं. आणि त्यांना पटलं का? पटलं म्हणजे काय, पटायलाच पाहिजे. सॉलिड आहे तुम्ही. हा मग हे बघ, नीट आहे. मी आता तुझ्या रूमवर येतोय, तू पटकन सगळं आवरून तयार राहा. हा, मी काय बॅगच भरते आता. हे बघ, हे सगळे लोक आपल्या बरोबरच निघणार आहेत. मी आता इथून सगळ्यांचा निरोप घेऊन तिकडे येतो तुझ्या रूमवर. हा, तिकडेच तयार होऊन म्हणजे आपण गुपचूप आपल्या युनिट बरोबर निघूया. हा, मी लोकांना वाटेल की मी आधीच निघून गेलो. हा, हे बेस्ट आहे. आणि बघ मला सांग, युनिट मध्ये कोणाला काही संशय वगैरे आला नाहीये ना? नाही, म्हणजे तसं काय मला कोण काय बोललं नाही. उत्तम. पण हे बघ, निघता निघता काहीतरी घोळ नको, म्हणजे हत्ती गेले आणि शेपूट राहिलंय असं आहे थोडंसं. त्याच्यामुळे जर आपण काळजी घेऊ. ओके? हा, काळजी घ्यायची ना. ओके ओके, तुम्ही आलोच. हा हा, ठीक आहे, या. हा. हा, बाय. नीट जा. आणि आम्ही येतो लवकरच. चला निघूया. अरे दत्ता भाऊ, तुम्ही? हो, असं काय करता? रुपाली, मला जरा बोलू देशील का? हो हो, बोला की. नाही सर, म्हणजे मला तुमच्या प्रश्नाचा अर्थ नाही कळला. नाही म्हणजे मला वाटलं की तुम्ही तुमच्या घरच्या लोकांबरोबर गेलात की काय. नाही सर, नाही. त्यांना पूर्णपणे कल्पना आहे की मी जाताना आणि येताना त्यांच्या बरोबर नाहीये. अच्छा 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 अच्छा. खूप समजूतदार आहेत तुमच्या घरचे लोक. मी आहे वैभव मालवणकर. सौभाग्यवती सिरियल मध्ये स्त्री भूमिका करतो. भरल्या मी बांगड्या हातामध्ये. बायका नाही हातातल्या बांगड्या उतरून घराच्या बाहेर पडत काम करत संसार चालवत राब राब राबू. मीही तेच केलंय. बांगड्या भरल्या हातामध्ये आणि घर चालवलं मी.